हॅलो फ्रेंड्स. आज श्रावण सोमवार म्हणून व्रत रेसिपी घेऊन आले बरं का मी तुमच्यासाठी. साबुदाणा रसमलाई. नवीनच ऐकत आहात ना? किती छान दिसते आहे ना? तुम्ही व्रत म्हणून नाही केव्हाही बनवू शकता. ना दूध आटवायचं, ना खवा हवा, ना रबडी बनवायची. म्हणून पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचे कष्ट घ्या. फक्त परफेक्ट बनण्यासाठी 2 तास बारीक साबुदाणा घेतला. तो छान भिजवून घेतला. त्याला चमच्याने थोडं एकसारखं करून घेतलं. जवळपास गोळाच बनवलेला. आता मी बारीक साखर घालून घेतली 2 चमचे. मिल्क पावडर 3 चमचे घालून घेतली आणि जायफळ पावडर घातली आहे. आता परत मिक्स करून आपण त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहेत. एक छोटा चमचा घेतला, त्याने छान छोटे छोटे बॉल बनवून तुम्हाला हवे तसे बॉल बनवू शकता. छोटे परफेक्ट बॉल बनण्यासाठी मी थोडे 2 चमचे रवा घालून घेतला छोट्या चमच्यानी. तुम्ही कोकोनट पावडर किंवा साबुदाणा थोडा बारीक करून घातला तरी छान बॉल्स बनतील. पण छान बनलेत आता बघा, मस्त दिसतात आहे. आणि आता 1 कप दूध घेतलं आहे कढईमध्ये आणि थोडं गरम केलं. बघा तुम्ही. आणि साखर घालून घेतली. एक उकळी आली आणि लगेच बॉल टाकण्यास सुरुवात केली. एक घालूया, म्हणजे एक साथ घातले तर ते चिपकायची भीती वाटते. चिटकणार ना, म्हणून एक घालून घेतले. परत त्याला थोडं हळूवार हलवून घेतलंय. बघा, काही चिटकले नाहीत, काही नाही, मस्त दिसतात. आता थोडं केशर घालून घेतलं, जायफळ पावडर घालून घेतली. परफेक्ट साबुदाणा रसमलाई तयार आहे आपली. मस्त. परत येतेच आहे मी नवनवीन रेसिपीज घेऊन. बाय बाय फ्रेंड.